हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही खुसखुशीत अशी मार्केटसारखी कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट घरच्याच साहित्यात ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते। तर मी भरपूर टिप्स दिलेले आहेत व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर कोथिंबीरची जी खालची बुडा असतात ती कट करून घ्यायची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। एकदम बारीक चिरायची आहे आणि बारीक चिरल्यानंतर आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही कोथिंबीर धुवून घेणार आहोत। तर इथे मी एका बाउलमध्ये घेते आणि बाउलमध्येच आपल्याला ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, जेणेकरून माती वगैरे असते ती राहणार नाही। माती जर राहिली तर नंतर थोडंसं कचर लागते। तर पाहू शकता किती काळं पाणी आलेलं आहे। तर अशाच आणखीन मी दोन वेळेस धुवून घेणार आहे पूर्ण कोथिंबीर। तर पूर्ण 3 वेळेस आपल्याला कोथिंबीर धुवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी धुवून घेतलेली आहे। नंतर काय करायचं आहे, इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एक जुडी कोथिंबीरसाठी 1 वाटी बस होते आणि अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर काय आपल्याला सुके मसाले लागणार आहेत। चवीनुसार मीठ, 1 चमच हळदी पावडर, अर्धा चमच जीरा पावडर, 2 चमच इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमच हळदी पावडर घेतलेला आहे आणि थोडासा ठेचलेला लसूण घेतलेला आहे। तर इथे मी धनिया पावडर स्किप केलेला आहे, कारण आपण कोथिंबीर वडीच बनवणार आहोत। तर पूर्ण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला पूर्ण याचा डो बनवून घ्यायचा आहे। तर कोथिंबीर अगोदरच पाणी शोषून घेते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी लागत नाही। तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी एक घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे। तर आता मी याचे 2 गोळे बनवणार आहे। थोडंसं बॅटर वेगळं ठेवलेलं आहे आणि थोडंसं याची आपण वडी बनवायला घेणार आहोत। तर दोन्ही हाताच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला लांबसर याची वडी बनवून घ्यायची आहे। नंतर आपण छोट्या छोट्या कट करणार आहोत। तर इथे मी चाळणीला खालून तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर ह्या दोन्ही सुद्धा मी इथे वड्या ठेवलेल्या आहेत आणि साईडला इकडे कढईमध्ये स्टँड ठेवलं होतं आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। याच्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिट ही कोथिंबीर वडी कमी गॅसवर वाफळून घ्यायची आहे। तर इथे 20 मिनिट झालेले आहेत। अगोदर मी 10-15 मिनिटांनी चेक केलं होतं, तुम्हाला चाकूचे निशाण दिसत आहेत। तर चाकू घालून चेक करायचं, जर चाकू क्लीन आला तर समजायचं आपली ही कोथिंबीर वडी व्यवस्थित शिजलेली आहे। तर खाली पाहू शकता बिलकुल आपली कढई काळी झालेली नाही, कारण आपण लिंबू घातलं होतं। तर आता थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या शेपमध्ये ह्या कोथिंबीर वड्या कट करून घेऊयात। तर इथे पाहू शकता मी बारीक बारीक गोल गोल मस्त अशा कोथिंबीर वड्या कट करून घेत आहे। तर इथे एक माझी तुटलेली आहे, कारण आपण चाकूने चेक केलं होतं, मग त्या निशाणच्या जागी कट झालेला आहे। तर पाहू शकता किती मस्त अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। तर पूर्ण मी इथे कट करून घेते। तर हे पाहू शकता मी पूर्ण कट करून घेतलेले आहेत आणि साईडला तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे, हवं तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर खरपूस अशा भाजून घ्यायच्या। तर एक साईड भाजण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिट लागतात। तर दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर साधारण आपल्याला पूर्ण कोथिंबीर वडी भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागतात। तर आलट पलट करून आपल्याला एकदम मंद गॅसवर पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता कोथिंबीर वडी व्यवस्थित तळलेली आहे। तर आता ही आपण काढून घेऊ आणि राहिलेल्या सुद्धा अशाच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता मी पूर्ण कोथिंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत। तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते। तर पाहू शकता किती मस्त खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी झालेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।